मॉर्निंग गाय, सुप्रभात. कसं काय मंडळी? तर आज आहे आमचा दुसरा व्लॉग, नवीन व्लॉग. खूप टायमाने येतो, 1 महिन्याने. लास्ट आम्ही गेलो होतो जून एंडिंगला आणि आता चालू आहे ऑगस्ट एंडिंग. अच्छा, स्टार्टिंगला गेलो आहे. तर माझं नाव आहे प्रेम, हा श्रवण आणि अजून आमचे 3 मानकरी आहेत, सूरज, रोनक आणि मला माहिती आहे तुम्ही कोणाला शोधताय. आमचा एक मेन 1 एलिमेंट गाय, एस्थेटिक बॉय विकेश. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आईला मागच्या व्हिडिओ मध्ये खूप उडवली तर थोडासा रागवलेला आहे. या टायमाला नाही, आपण आमचा भाऊ आलाय का. बहुत सुंदर है. हा माझा भाऊ आहे रोनक. थोडा लागतोय, काय नाही, याला पाचपुरी करून टाकू. तर आजची ट्रेक चालली आमची कर्नाला पॉटवर. तर मित्रांनो, आता उतरलेलो आम्ही पनवेल स्टेशनला. आमची जरा पब्लिक जरा वाढले. लास्ट टाइम आम्ही 3घच गेलो होतो. भरपूर जणांना विचारलं पण साला पण आलं नाही. आता जरा चांगली पब्लिक घेऊन चाल. हा आमचा नवीन चेहरा दिसतोय व्हिडिओ मध्ये. हा जुना तर आहे. तो मित्रांनो, पाऊस रिमझिम चालू आहे. तर छत्री उघडली. आपल्या विकेश दादांनी छत्री घेऊन आलाय. विकेश दादा खूप चांगला आहे आमचा. लास्ट टाइम माफी मागतो, विकेश दादाची खूप उडवली. या टायमाला नाही उडवणार. हे श्रवण केरतकर बोला. पण माफी मागतो गाईस, चुकी झाली. आज पण तशी चुकी परत होणार. काळा पाण्याची शिक्षा होईल आता पुन्हा असं झालं तर. पण असं नाही होणार आहे. बघा, आमच्यासाठी खूप मेहनत करत आहे विकेश वागड. तर मित्रांनो, आता डेपोच्या जवळ पोहोचलेलो आहे आम्ही. बाहेरच्या डेपोच्या जातोय. बस वगैरे खूप लागले. अलिबाग रोहा. भाई रोह्याचा आहे, याला माहिती असेल काय भाई? माहिती आहे ना काय? रोह्याचा आहे माणूस. तर याची एस टी बघू, ओळख निघाली कंडक्टरची कुठल्या तरी. तर जाऊन येतो. जस्ट आम्ही डेपोमध्ये एंट्री केलेली आहे आणि विकी काहीतरी चांगलं महत्त्वाचं बोलत होतं आपल्यासोबत. सांगा विकी, काय बोलत होतास? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. लालपरी किती घेते? लालपरी येते 25 रुपये माझ्या मते. मी ऐकलं आहे, म्हणजे गुगलवरती सर्च केलं. 31 रुपये घेते. 30 रुपये ना, 5 3 15 150 रुपये होते. मग राहू दे आपल्याला. गणित पक्क झालंय भावाचं. 150 रुपयात आपण, म्हणजे विकेशचं म्हणणं असं आहे की 150 रुपयात आपण सर्व जातोय. तर एकाचं 100-150 रुपये देण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे आम्ही काय हो, आता आम्ही काय हो, कारण का आम्ही आता काय नाही, फिल्टर काढलेला आहे. आता कॅमेरामध्ये शूट करतो. मग आधी स्नॅपचॅट होता. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. तर मित्रांनो, आलो डेपोला. बस भेटत नाही तर जरा गर्दी पण आहे. सगळे क्राऊड आहे ना, वीकेंड आहे तर सर्वच कुठेतरी काकुरवाडी, काय कर्नाला, पेन गावी पण चाललेत. थोडी गर्दी आहे बस स्टॉपला. आता आम्ही जातो सगळ्यात महत्वाचं काम करायला. हा, हे खूप महत्त्वाचं काम आहे. याच्याशिवाय ट्रिप कम्फर्टेबल होऊ शकत नाही. तर आम्ही तिघं जातोय. येस करा, कुठे जात असं कमेंटमध्ये सांगा, आम्ही नक्की कुठे जात असं. नहीं. तर मित्रांनो, ST आपले आलेले आहे. पेन गाडी पकडले तर थेट आपल्याला कर्नाळाच्या गडाच्या पायथ्याशीच सोडेल आपल्याला ती, म्हणजे एंट्रन्स पॉईंटला. अभयारण्य पण आहे तिकडे जरा चांगलं बघण्यासारखं. तर मित्रांनो, एसटीत बसलोय आपण मंडळी. होय चंगू, बघा इकडे. तर आम्ही आता बसलोय एसटीत. आता सुटाची वाट बघतोय, कधी सुटेल काय माहिती. तोपर्यंत जरा पन्नाट जरा मोठा. तर आपली ST फायनली चालू झालेली आहे आता. मस्त एक आहे. ओरडा जरा, एक्साइटमेंट दाखव काहीतरी. बेलीची नागिन निघाली. तर जरा एक्साइटमेंट नाही पोरांची. काय करणार, रायगडचा प्लॅन करू. कर्नाळाला चाललो होतो. तर कर्नाळा पण खूप चांगला आहे. पण रायगड आहे. तरी भी हमारे खून में. इतना सच भी नहीं बोलना था भाई. आज आमची ट्रेक आहे कर्नाळा किल्ल्यावरती. लाईन दाखव. नका येऊ गाईस, जाम गर्दी असते. नाही येऊ तरी येऊ, महाराजांसाठी काय पण.
त्याला विकेंड आहे तर थोडासा क्राऊड आहे. आता तर मी ST मधून उतरलो तर माकडं भरपूर आहेत इकडे. तर माकडांनी सिंह दिसला, थोडं- सिंह कुठे हो एंट्रन्सवर 2 लाईन उभे केलेले आहेत. पण काय नाही जास्त क्राऊड नाही आहे तरी पण ठीक आहे. गेट उघड ना, तुला बोललो ना 8 वाजता उघड. गेट उघडला नाही 8 वाजता उघडतो गेट. तर तुम्ही लक्षात ठेवा नेक्स्ट टाइम आला तेव्हा. ओके गेटची चेकिंग वगैरे सर्व झालेलं आहे. सर्व फॉर्मॅलिटीज पार करून आता फायनली आमचा कर्नालाचा ट्रेक चालू झालेला आहे. काय ते मार्ग आहेत ते. इथे मार्ग लिहिलेले आहेत सर्व कुठले कुठे जायचं. तांबडा मार्ग, हरियाल मार्ग, कर्नाला किल्ला, फुलपाखरू उद्यान आणि बाल उद्यान. तर किड्स, अडल्ट्स, सर्वांसाठी इथे पक्षी आहेत. कुठले कुठले पक्षी बघायला भेटतील आपल्याला. पण पावसाळ्यात सध्या पक्षी नाही एवढे बाहेर येणार असं वाटते मला. नाही पुढे जाऊन आले दिसतात. तर दिसले ठीक आहे. दिसले तर तुम्हाला सुद्धा दाखवू. आम्ही एकटे थोडी ना बघायला आले. अबे साले. नवीन एक्सप्लोर केलं आम्ही. गारंबीची वेळ म्हणून काहीतरी आहे इकडे. लांबून बघितलं असं वाटतं साप वगैरे काय आहे. बघा ही प्रचंड वेळ असते. या वेलीची खोड जाड असते. या वेलीची बिया तुम्ही वाचू शकता. तुम्ही बघा, तुम्ही वाचू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लिहून ठेवतो मी सर्व काय 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 आहे ते. भाई आता आम्ही असं 5 मिनिटं चाललो नसेल की भाई सगळे फोटो काढायला थांबलेत. किती वेळ फोटो काढणार भाई, किती वेळ? सज्जन को क्या तकलीफ है भाई? किती वेळ फोटो काढणार भाई सांगा. अरे भाई प्रेक्षकांना सांगा किती वेळ फोटो काढणार. फोटो काढायलाच पाहिजे. मी सगळ्यांना माहिती आहे, माझ्या फॉलोअर्सना, सबस्क्रायबरना सगळ्यांना माहिती आहे की प्रेम गोडले. Wait a minute. Who are you? अरे पण 10 फोटो मध्ये एकच फोटो चांगला निघतो. मेमरी आपल्याला आठवून राहते की आपण कुठं गेलेलो, कसे फोटो काढलेले ते आपल्याला समजते. मेमरी. हा, बरोबर विकेश भाई. मेमरी. थांबा मेमोरी. विकी भाई फक्त तो हे विकी बरोबर बोललेला आहे की आपण जिथे जिथे जाऊ फोटोज कॅप्चर करायला पाहिजे. कारण जेव्हा आपण 10 वर्षांनी ते फोटो बघणार तेव्हा आपल्याला आठवणार आहे आपण किती मजा केली आपण त्या मोमेंटला, किती एन्जॉय केला तो मोमेंट, ते मेमोरीज, ते मित्र, तो कर्नाला किल्ला, सर्व काही आपल्याला लक्षात राहतं. तो त्यामुळे फोटो नेहमी काढत राहा. कधी फोटो काढण्यासाठी लाजू नका. मित्र काय बोलतील, लोक काय बोलतील, तुमची लाईफ आहे. लोक तुम्हाला पोसायला काय येणार नाही. मी लाजायचं. तुम्ही तुमचं आयुष्य जगा आरामात. थोडा टाइम लवकर. पोज बघा राजू भैया, या बाईची पोज बघा. राजू भाई फिरेरा फिरी. एक गाडी येते, चला एक बॅगा उचला. आता निघतो आम्ही थोड्या वेळात. तर मित्रांनो आता थांबलो जरा नाश्ता करायला. सकाळी लवकर उठलेलो तर मम्मीने पण काय बनवलं नाही कुणाच्या. आलाय भूक लागले, थोडीशी नाश्ता केलाय. विकेश भाऊने पोह आणले. विकेश खूप चांगला मुलगा आमचा, मुलगा नाही म्हणजे मित्र, भाऊ आमचा भाऊ. मागच्या ब्लॉग मध्ये उडवून मागच्या ब्लॉग मध्ये माझी उडत होता, आता मला चांगलं लागलं म्हणतो. आता काय बोलणार याला. तर नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे आमचा. एक वडापाव खाल्लाय. लय खूप स्लो काकूंनी बसवलं आपल्याला. बसवलं ना. हा बसवलं म्हणजे आता जस्ट चालू केलेलं त्यांनी. वडापाव तलत होते इकडे बघून तर आम्ही गेलो जरा लवकर. काय लिहिलेलं हे इकडे काय तांबडा निसर्ग पाय वाटसं. चले जाऊ सर्व एक्सप्लोर करून जाऊ ना. येताना परत नाही बाई एनर्जी राहणार तुझी. तर ताडंबा निसर्ग पायवाट चालू झालेली आहे आमची. सवंगडे चालले आहेत पुढे. आम्ही जातो हळूहळू. पाय स्लिपरी आहे वाट एकदम स्लिपरी झालेली आहे. तर एकदम स्लो जायला हवं. तर ह्या व्हिडिओमध्ये मला दम नाही लागलेला आहे. लास्ट व्हिडिओमध्ये भरपूर दम लागला होता. जरा प्रबरगड पहिली ट्रेक आणि ऊन पण भरपूर होता ना, तर खूप क्या करता रे तेरी. म्हणजे भरपूर दम लागला. पण आता नॉर्मल. खूप लांब जावं लागेल. आम्ही इथूनच परत जातो. चला. काय झालं. खूप लांब जावं लागेल. काय हाय पण नाही पुढे. अरे बघून देऊ ना पायवाट. वॉक आहे भाई, वॉक करू, एक्सप्लोर करू सर्व काही. असं नाही करत भाऊ. तू रायगडवर कसं चालतं. हे आपले नवीन सवंगडी रायगड आपले. रायगड बघण्यासारखं आहे भाई. कुठे पण जातो रायगडमध्ये, कोणत्या पण कोपऱ्यामध्ये. मित्रांनो प्रत्येक जागा ही बघण्यासारखीच असते. फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन तसा असायला. मित्रांनो वाटचाल बघितलेली आहे तिकडे. म्हणजे बघण्यासारखं काय आहे म्हणजे ठीक आहे, चालू शकतं. वॉकिंग एरिया आहे. असं म्हणजे काही कोणता प्राणी येईल बोलू शकत नाही. प्राण्यांची भीती वाटत नाही. प्राणी जेव्हा आपल्या आयुष्यात जेव्हा मरण असेल तेव्हा असेल. उगाच घाबरून कशाला चालायचं. माउंटेन डिओ मौत. भाई जब जिंदगी में मौत आएगी वो कभी बोल कर नहीं आएगी. सीधा अचानक फटाफट कुछ भी हो सकता है. चाहे दरड कोसळ सकते ऊपर से. बघा रस्ता इथं रस्त्यावर ठेच लागून तुमचा डोका आपला मरून जातो. मित्रांनो आता पुढची आता स्ट्रेट वाट चालू झालेली आहे आमची. आता एक किड झोन आलेला आहे. गार्डन वगैरे आहे इथे लहान मुलांसाठी.
इथेच आमच्या सूरज भाऊ नवीन आपले सवंगडी, त्यांना घाम सुटलेला इथं, बोलते एनर्जी राहणार नाही असे बोलत आहेत. म्हणजे किड्सपर्यंत पण नाही चालू शकले आणि मोठी 10,000ची जिम लावली आहे. 13,000 ना, 10,000 प्लस 3,000 प्रोटीनचा खर्च आहे. रिच पार्टी आहे. मस्त जॅकेट बघा, जॅकेटच नुसतं 13,000चं आहे. बॅग असेल 15-20 हजाराची, कुछ भी 1500ची असेल. लेनवो लॅपटॉप बॅग आहे. हा एक रिच आहे, यांचा प्रायव्हेट बिझनेस जे आहे. माणसं अमीर असतात ना ते लोक गरिबांची मस्ती घेतात. हेलो, हम तुमसे ज्यादा गरीब है. तर आता किड्स झोन गेलेला, आता मेन्स झोन आलेला आहे. इकडे कर्नाला किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग चालू झालेला आहे. मेन्स सेक्शन चालू झालं. वे टू कर्नाला फोर्ट, अंतर 3 किलोमीटर. इथून एरिया जातो 3 किलोमीटरचा. हा वाघ. चला आपला ट्रेक चालू झालेला आहे. इथून खरा ट्रेक. इथून आपले चाललेत सर्व मुलं. तर मित्रांनो, कर्नालाचा ट्रेक चालू झालेला आहे फायनली. आता जरा प्रबलगडची वाईब येते थोडी थोडी. तिथून मोठ्या शिट्या टाकूत काय भाई, बरोबर ना? किरातकर बोला बरोबर. तर मित्रांनो, रस्ता थोडासा विचित्र झाला. इथून शिड्या संपलेल्या आहेत. आता खूप स्लिपरी, याच्या गावात खूप स्लिपरी रस्ता झालेला आहे. इथून माझा पाय सटकतोय भरपूर. हे आपले मित्र गेलेले आहेत पुढे. मी इथून जाईन. हा इथून एक रस्ता जातोय, ते तिकडून गेलेत, मी इकडून. हां व्हॉट येस आय एम कमिंग ब्रो. ओके दे डिड इट, नाउ इट्स माय टर्न. तर मित्रांनो, वाट खूप कठीण होती इथली. इथला टप्पा खूप कठीण होता, तरी पण आलो. कॅमेरा नाही चालू ठेवू शकलो, कारण कॅमेरा चालू ठेवत गेलो असतो तर नक्की कॅमेरा पडलाच ना तर मी पडलो असतो. म्हणून बंद करून आता पुढे आलो आहे. इथून पण खूप गेले. हे बघा, ओके. तर ट्रेक ही मधली खूप कठीण होती, चढण भरपूर होती. आम्ही आलो सर्व. दगडा होत्या. खूप स्लिपरी दगडा होत्या. त्यामुळे तुम्ही सुद्धा सांभाळून या. प्रॉपर ग्रीपवाले घाला. हे लेजंड्स आहेत म्हणून क्रॉक्स घातलेत, पण आम्ही नाही. आम्ही प्रॉपर शूज, सर्वांनी शूजच घातलेत. ते अल्ट्रा लेजंड प्रो मॅक्स सँडलवाले. पत्रकार पोपट हां, गावाकडचे ॲक्च्युली लेजंड्स असतात. त्यांच्याकडनं शूज ना काही, सर्व सँडल, स्लिपर्स घालून मोठमोठ्या रानात जातात ते. सो सल्यूट असतो त्यांना पण. कसे काय करतात, काय राज असेल रोनक मोडके. राज पिक्चर बघितलं. जाऊ द्या, मी थोडा लांबच राहतो त्यांच्यापासून. नाहीतर अजून जास्त गुण उतरले तर माझ्या कानातनं सुद्धा रक्त येऊन जाईल यांचे जोक्स ऐकून. त्यांना राज विचारलं तर राज पिक्चरबद्दल सांगतात. हां, तर मित्रांनो, क्राऊड भरपूर आहे आज संडे वीकेंडच्या दिवशी. इतर काहीच नाही, पब्लिक अजून वरती खूप सारे गेले. आम्ही नाश्ता करत थांबलेलो खाली, तर भरपूर जण वरती गेली होती आमच्या मागून पण. वरती अजून येत आहेत. तर आम्ही सुद्धा जातोय वरती. व्ह्यू दिसेल का नाही माहीत नाही, कारण धुका पसरलेला असतो वरती. सो लांबचा व्ह्यू दिसणार नाही, दिसायला तर हवा. हे स्लिपरी होत आहे रस्ता. इथून खूपच स्लिपरी झालेला आहे. ग्रीपवाले शूजसुद्धा सरकतात इथून, तर तुम्ही सुद्धा सांभाळून येत असाल तर. तर मित्रांनो, हे असे तारं लावलेले तिकडच्या लोकांनी, असं पाय घसरू नये म्हणून. पण तो शेवटच्या एंडिंगला लावलेलं. पायऱ्या बनवले. पायऱ्यावर चांगलं प्रोटेक्शन लावलेलं आहे त्यांनी. ओके मित्रांनो, इथे तारे ठेवलेले आहेत तिथे जमिनीवरती, म्हणजे तारे जमीन पर. तर बंद करो हाथ जोड़ के मैं तर मित्रांनो, 3 किलोमीटरचा ट्रेक होता. खालून स्टार्ट केला तेव्हा भरपूर वरती आलेलो आम्ही.
असेल 2 किलोमीटर 1.5-2. हा सोपा बोलतो, सोपा आहे ट्रेक काय नाही सोपा. इथे सुद्धा घाम निघाला आमचा. हा प्रबलगड एवढा नाही हार्ड, पण भरपूर पावसाळ्यात तर खूप हार्ड आहे. स्लिपरी होतात. हा भरपूर स्लिपरी, मध्ये मध्ये सगळे सगळी पॅन्ट पण पूर्ण घाण झालेली आहे. रस्ता पण खूप स्लिपरी झालेला मध्ये. प्रॉपर क्रॉक्स सँडल्स नका वापरू, स्वतःच्या रिस्कवर. उगाच रिस्क नका घेऊ तुम्ही. क्रॉप तुमचे महाग असतील तर घालू शकतात. क्रॉक्स कधी महाग नसतात गाईस. 如果一切都能被时间冲淡，为何过去这么多年，偏偏是 आणि पाऊस देखील सुरू झालेला आहे. तर छत्री उघडायची बारी आलेली आहे. बुद्धा छत्री उघड भाई लगेच. पाऊस खूप जोरात अचानक आलेला आहे. अचानक आले भयानक केलेला आहे. पाऊस चालू झाला आहे आणि आम्ही जॅकेट आणायला विसरलो. त्याच्यामुळे आम्हाला आता छत्रीत जायला लागतं. पण आम्ही तांबाट्यावाल्याची छत्री घेऊन आलो काय. ही बघा छत्री दाखव रे आपली किती मोठी आहे. तुम्ही आलात तरी तुम्ही राहाल. पॉकेट भिजायला नको म्हणून मी रे या पोंचोच्या पिशवीमध्ये टाकला होता. गाईज आता बघा, आता ह्याला ह्याचा वॉलेट भेटलंय. ह्यांनी माझ्यावरती आरोप लावलेला मी वॉलेट लपवलंय. काय कर. सॉरी 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 सॉरी. सांग तरी पूर्ण स्टोरी सांग ना काय झाली ते. तर माझा पेन गाडीत आम्ही बसलो तेव्हा तिकीट काढण्यासाठी मी वॉलेट चेक केला तर वॉलेटच नव्हता. मला वाटलं घरी राहिला की काय. पूर्ण बॅग चेक केली, नाही कुठं नाही. नंतरला मग आता मी पाऊस आला पोंचो काढायला घेतला. पोंचोमध्ये तो रेनकोट असतो तो 150 रुपयाचा. तो बघतो मी त्या पोंचोच्या पिशवीमध्ये टाकलेला भिजायला नको म्हणून. आणि भावावर मी मला वाटलं मस्तीमध्ये घेतला असेल भाईनी. पैसे घेतात नो मस्ती. आता भेटला माझा वॉलेट. खूप खुश आहे मी. इतनी खुशी मुझे 10 ते 15 मिनिटं. 10 ते 15 मिनिटं बोलते. 10 ते 15 मिनिटं पुढे अर्धा तास व्हाय नको एवढंच. हे बघा आता फॉग आता आलेला आहे. मस्त आम्ही चाललोय. फॉग धुकं. फॉग कुठे आहे? सांगा बाई कुठे फ्रॉग. फ्रॉग नाही रे फ्रॉग. तर मित्रांनो कर्नाल्याच्या खूप वरच्याच पट्ट्यावर आलो आहे आम्ही. तर अजून पण भरपूर वरती आहे. सध्या इथं फोटोशूटसाठी थांबलो होतो. मस्त चांगले फोटोशूट केले. आपले इन्फ्लुएन्सर दुसरे त्यांनी पण फोटोज वगैरे मस्त काढलेले. माझे फोटोग्राफर आता नवीन आले सूरज. त्यांचं यूट्यूबला चॅनल नाही तरी पण सबस्क्राईब करा. मित्रांनो फायनली आमची डेस्टिनेशन आम्हाला दिसलेली आहे. तुम्ही सुद्धा बघा काय दिसतंय यार. वही बात है, ये तो गरीब हो ना आदमी. यो साला अपनी आदत से गरीब हो. गड किल्ल्यावर हायजीन साफसफाई किती स्वच्छता आहे कोण बघत नाही. आता बघा आम्ही कुठे नाही भावानं स्वच्छता राखलीच पाहिजे. अरे तसं नाही बोलत मी. बिझीन आपले बोलतोय हाताची हायजीन बोलतो हाताची. आता आम्ही किती माती टेकून आलोय तरी तेवढं सगळं चालतं. एवढं आता घरी थोडंसं खाली काय चपाती पडली ते पण कचऱ्यात टाकून देतो आपण. हा ठीक आहे. तिथे ती माणसं मगाशी ते जेवत होते पोरं. ते असे मातीतले असे काय केळ्याची पानं असे हातरलेली ती केळ्याची पानं आणि त्याच्यावरती काय टाकलेले त्यांचे काय फरसाण पोहे सगळे मिक्स करून खात होते. पाऊस एवढा जोरात आला मगाशी. आता तो पावसाचा पाणी गेला तरी ते खात होते. तेवढं चालतं भाऊ. तेवढं चालतं कारण आपली माती आहे ना. फक्त कचरा नका करू. कचरा नका आम्ही हे सगळे पडले ते पण आम्ही खाणार आहोत नंतरला. प्रेम खाणार आम्ही नाही. आम्ही नाही आज खाणार डब्यात घेऊन घरी जाऊन खाणार आहे. घरी नाही बाई. तर मित्रांनो आता वरती आलेलो आहे आपण. इथे बघा दाखव आई जगदंबेचं मंदिर आहे इथे. मस्त मस्त दाखव एक मिनिट. हे आई जगदंबा मस्त छान मूर्त्या ठेवलेल्या तिथं. तर इथे यायला पाहिजे एकदम पायथ्याशीच ठेवलेलं आहे. आणि हा इथून वरती या साईडला असं वरती कर्नाल्याची ट्रेक चालू होते. ट्रेक म्हणजे फक्त वरती डोंगरावरच जायला. ते काय जास्त हार्ड नाही. 10 मिनटाचा असेल 5-10 मिनटाचा. हे करून मग आमचं ट्रेक कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर मग घरी जाऊयात. तर मित्रांनो कर्नाल्याच्या एकदम शिखरावर आणि एकदम प्रॉपर डेस्टिनेशन पोचलेलो आम्ही. ह्या जागेला काय म्हणतात ते अजून प्रॉपर माहिती नाही मला. पण जिथे बसलो आहे
तिथून असा व्ह्यू दिसते ना इथून. हे बघा बॅल्कनी, म्हणजे त्या काळाची बॅल्कनीला बोलू शकता तुम्ही. तिथून आपले मावळे काय माहिती दुश्मनावर नजर ठेवायचे, त्यांची हालचाल कशी होते कुठून होते त्याच्यावर लक्ष ठेवत असतील, त्यासाठी बनवली असेल ही जागा. पण जागा आहे एकदम. ही बघा हे इथं मी बसलो आहे. हा समोर पूर्ण कर्नाळ्याची खिडकी आहे, कर्नाळा गडाची खिडकी आहे. आणि हा इथून काहीतरी असा व्ह्यू दिसतो असं. खूप सुंदर गड आहे हा, पण चढायला सुद्धा सोपा तर नाही पण मजा येईल तुम्हाला. फक्त पावसाळ्यात थोडीशी स्लिपरी आहे, म्हणजे घसरण वगैरे होते दगडांवरती, त्यामुळे पण तुम्ही येऊ शकता. क्या रे भिकमंग्या, क्या देख रहा है? या बाईला फोटो काढायचे आहेत, कधीपासून वाट बघते फोटो काढायची. काढू काढू चला. असेंबल झालेली आहे एका स्पॉट वरती. आता बघू शकता बघा सगळे चढतायत. छत्री हरवलेली माझी छत्री आणि छत्री हरवलेली आहे. काय करणार आता, भेटली ना बाई. प्रेम कसं वाटतं बाई ते प्रेक्षकांना सांग. सांग एक नंबर सांगा. एकदम माझ्या केसांनी तुम्ही समजू शकता. एक नंबर प्लेस आहे. तर मित्रांनो, हेलो फ्रेंड. कर्नाळा गडाची ट्रेक पूर्ण झालेली आहे. फायनली आम्ही खाली उतरलेलो आहे, खूप घसरून पडून. हा भाई दोनदा पडला. हा सूरज स्लिप झालं, पडलो स्लीप झाला. पडला पाहिजे. स्लीपला मराठीमध्ये पडला बोलतो. घसरणे म्हणतात. घसरणे. हा घसरला. घसरला पडलेला माणूस असाच बोलतो. घसरला, भरपूर घसरला. भरपूर खूप हार्ड होता. पावसाळ्यात खूप स्लिपरी होतो रस्ता भरपूर. हिवाळ्यात खूप इझी वाटेल. हिवाळ्यात चढणं आहे भरपूर, पण पावसाळ्यात खूप हार्ड आहे. खूप मजा आली वरती. खूप एक्सप्लोअर केला आम्ही, फोटोशूट केलंय. आता इंस्टाग्रामवर जाऊन चेक करा तुम्ही फोटोशूट. सर्वांचं इंस्टाग्राम टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये, चेक करा देखील तुम्ही जाऊन. मित्रांनो आजसाठी एवढंच. आमची करणारा ट्रिप पूर्ण झालेली आहे. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वाढा बघा.